जन्मापासून दिव्यांग असलेल्या 17 वर्षीय मुलीची आईनेच गोळ्या देऊन हत्या केल्याची घटना नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये समोर आली आहे। मुलीच्या मावसात्याने तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। यशस्वी पवार ही जन्मापासून दिव्यांग होती। तिला 15 फेब्रुवारीपासून जास्त त्रास होत असल्यामुळे मुलीची आई स्नेहल हिने कंटाळून 19 फेब्रुवारीला तिला कसल्या तरी गोळ्या दिल्या आणि त्यात तिचा मृत्यू झाला असा आरोप आहे। गावी नेऊन तिच्यावरती अंत्यसंस्कार केले। या प्रकरणी अद्याप मुलीच्या आईला आणि आजीला अटक करण्यात आली नसून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। याला इथं संपून टाकला होता त्यांनी आणि यांना बॉडी सारखं जसं घेऊन जातो तर यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न बघता त्यांनी प्रायव्हेट गाडी करून हे लोक आपल्या माहेरी गाव मुलीची आई इथं माहेरी गाव इथं घेऊन गेले असं मला समजलं। वडिलांना विचारलं असताना वडील काय म्हणतात कोल्हापूरला आहे, वाईला आहे, नगरला आहे, ते लपवलपीचं काम उत्तर देत होते। म्हणून आम्हाला त्यांच्यावरती दाट शक्यता आहे। त्या वडिलांना सर्व गोष्टी माहीत आहे। हा राहत असताना इथंच मुलीला मारून या लोकांनी विल्हेवाट लावण्यासाठी गावीला घेऊन गेले बॉडी। लग्न झाल्यानंतर मुलगी मी पहिल्यापासून तशीच होती। मग ती मंडप जन्माला आली, वाईला जन्माला आली ती आणि वाईला जन्माला आल्यानंतर ती त्यापासून ती तशीच आहे आणि 70 वर्ष आम्ही दोघी नवरा बायकोन तिला सांभाळ केलेला आहे। काही नाही, 17 वर्षापर्यंत आम्ही सांभाळ केला आहे। मुलीची काय ट्रीटमेंट चालू आणि मुलीची ट्रीटमेंट आम्ही सगळं केलं होतं DY पाटील पासून सगळीकडे, पण कुठलाही परिणाम आला नाही, काही आलं नाही। तरी सुद्धा आम्ही त्या सांभाळत होतो आणि इकडे जे मालवडे ठेवतात हे बाहेरचे युपीवाले आहेत सगळे, आमचे कोण नाही, संबंधी नाही।